अनुजा's मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण मटार बटाटा पोहे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। तर इथे सर्वात अगोदर आपण एका गाळणीवर पोहे काढून घ्यायचे आहे। तर इथे साधारण आपण 4 ते 5 जणांना पुरतील इथे पोहे काढून घेतलेले आहे। तर पोहे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे। त्यानंतर आपण इथे त्यावर थोडं थोडं पाणी टाकून इथे हे पोहे व्यवस्थित भिजवून घेणार आहोत। तर आपण गाळणीच्या खाली एक बाउल ठेवलेला आहे, जेणेकरून पोह्यांमधलं सगळं एक्सेस पाणी निघून जाईल आणि पोहे व्यवस्थित भिजून तयार होतील। त्यानंतर आपण एका गॅसवर इथे कढई गरम करायला ठेवायची आहे। त्यामध्ये आपण इथे तेल ॲड करून घेणार आहोत। आता इथे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करून घ्यायचे। आता इथे शेंगदाणे व्यवस्थित परतले गेले की आपण इथे शेंगदाणे काढून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये इथे आपण 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तर मिरच्या व्यवस्थित उभ्या चिरून घ्यायच्या आहे। तुम्ही त्याऐवजी इथे बारीक चिरलेल्या मिरच्या पण वापरू शकता। आता इथे आपण मिरच्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी ॲड करणार आहोत। तर इथे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आपण ॲड करायची आहे। त्यानंतर आपण इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। आता व्यवस्थित कांदा आपल्याला गोल्डन होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। अगदी 3 ते 4 सेकंद आपण इथे कांदा परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। बटाट्याच्या व्यवस्थित बारीक फोडी करून घ्यायची आहे आणि बटाटाही व्यवस्थित परतून घ्यायचा। त्यानंतर आपण यामध्ये मटार ॲड करणार आहोत। आता इथे मटार व्यवस्थित आपण परतून घेतलेला आहे। त्यानंतर आपण थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहोत, जेणेकरून आपले बटाटे आणि मटार याला चांगली चव येईल। आता हे व्यवस्थितपणे परतून घ्यायचे। आता इथे आपण यावर झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं बटाटे शिजेस्तोपर्यंत हे वाफ काढून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता, आता आपण इथे बटाटा शिजलाय की नाही चेक करणार आहोत। आता इथे उलटणीच्या साहाय्याने दाबून बघायचं। दाबल्या गेलं की आपला बटाटा शिजलेला आहे। त्यानंतर आपण इथे 1 टीस्पून हळद आणि थोडीशी साखर ॲड करणार आहोत। आता हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपण पोहे ॲड करून घेणार आहोत। तर साधारण 10 ते 15 मिनिटं आपण इथे पोहे व्यवस्थित भिजवून घेतलेले आहे। त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत। त्यानंतर आता पोहे व्यवस्थित आपण इथे परतून घ्यायचे। आता पोहे आपण इथे व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घेणार आहोत। बघू शकता इथे मस्तपैकी आपले मोकळे मोकळे मऊ असे पोहे तयार झालेले आहेत। वरतून आपण इथे कोथिंबीर ॲड करणार आहोत। आता कोथिंबीर ॲड केली की परत व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घ्यायचे। बघू शकता अगदी मऊ मोकळे लुसलुशीत असे आपले इथे पोहे तयार होतात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।